मन्मथ स्वामी महाराज की जय। अखंड शिवनाम सप्ताहाचा परम रहस्य पारायणाचा आज 6वा दिवस आहे। संत शिरोमणी मन्मथ स्वामी महाराज म्हणतात, जईचा शिव तईचा शिवाचार, नवा झाला म्हणती ते पामर। म्हणजे आज मी वीरशैव धर्म यावर बोले। धर्म म्हणजे 4 पुरुषार्थामधला पहिला पुरुषार्थ हा धर्म होय आणि धर्माप्रमाणे आचरण केल्यानंतर आपल्याला अर्थ, काम, मोक्ष या तिन्ही पुरुषार्थांची प्राप्ती होते। म्हणून धर्माप्रमाणे आचरण केले पाहिजे। धर्म आपल्याला ऐहिक सुखाची प्राप्ती करून देतो आणि पारमार्थिक मुक्ती म्हणजे मोक्षाची पण प्राप्ती करून देतो। उत्तम आचरण म्हणजे धर्माप्रमाणे आचरण केल्यामुळे प्रत्येक जीवाला पुण्याची प्राप्ती होते आणि त्या पुण्यामुळे त्याला सर्व काही प्राप्त होते। मानवाला संपत्ती, बांधव हे खरा आधार नाही, तर धर्मच आधार आहे। धर्मामुळे आपल्याला समजते आपण प्रमाणे आचरण केले पाहिजे। मला तर खूप आनंद वाटते इथे रामनगरला अखंड शिवनाम सप्ताह परम रहस्य ग्रंथाचं पारायण म्हणजे तुम्ही धर्माप्रमाणेच आचरण करत धर्म संग्रह करत म्हणजे तुम्ही सर्व पुण्यवान आहात। धर्मेन हीन पशुभी समान म्हणजे शास्त्रात असं सांगितलं आहे की जो धर्माचे आचरण करत नाही धर्माप्रमाणे तो पशुसारखा होय। म्हणून सर्वांनी धर्माप्रमाणे आचरण केले पाहिजे। आपला वीरशैव धर्म हा एक सनातन धर्म आहे। सना भवः सनातनः म्हणजे जो सर्व काळात अस्तित्वात असतो। सनातन म्हणजे शाश्वत, नित्य, ध्रुव असा परमात्मा शिव आहे आणि आपला वीरशैव धर्मही आहे। वीरशैव धर्माला चतुर्युगाची परंपरा प्राप्त झाली आहे। जगद्गुरु पंचाचार्यांनी या भूतलावर वेगवेगळ्या नावांनी अवतार घेऊन वीरशैव धर्माची स्थापना केलेली आहे। वीरशैव धर्माचा उपदेश सर्वात अगोदर कुठे कोणी केला तर कैलासात शिवाने पार्वतीला आणि 5 शिवगणांना वीरशैव धर्माचं सांगितला आणि तोच उपदेश त्या 5 गणांनी म्हणजे जगद्गुरु पंचाचार्यांनी या भूतलावर अवतार घेऊन वीरशैव धर्माची स्थापना केली। म्हणूनच मन्मथ स्वामी महाराज म्हणतात, जईचा शिव तईचा शिवाचार, नवा झाला म्हणती ते पामर। म्हणजे वीरशैव धर्म हा एक सनातन धर्म आहे। अतिवर्णाश्रमी धर्म आपला वीरशैव धर्म हा अतिवर्णाश्रमी धर्म आहे। आपल्या धर्मामध्ये स्त्री, पुरुष, जाती, वर्ण, आश्रम असा कुठलाही भेद न करता सर्वांना समान रूपाने लिंग दीक्षा दिली जाते। वेद हे ज्ञान संपन्न आहे, पण वेदाचे ज्ञान हे ब्राह्मण नाही म्हणजे ते त्यांना अज्ञानात ठेवते। म्हणून वेद हेही कंजूस आहे, पण आपल्या धर्मात लिंग दीक्षा ही सर्वांना समान रूपाने दिली जाते। कुठल्याही जातीतला, वर्णातला एखादा जर व्यक्ती तो शिवभक्त असेल तर त्याची योग्यता पाहून म्हणजे शक्तिपात चिन्ह गुरु त्याला लिंग दीक्षा देतात। स्त्री पुरुष असा कुठलाही भेद न करता सर्वांना समान रूपाने लिंग दीक्षा दिली जाते। म्हणजे समानतेची शिकवण देणारा जगातला वीरशैव धर्म हा पहिला धर्म होय। म्हणून वर्ण, आश्रम यांचा भेद न करता सर्वांना समान रूपाने लिंग दीक्षा देतो। म्हणून याला वर्ण आश्रम यांच्या अतीत म्हणजे अतिवर्णाश्रमी धर्म असे म्हटले आहे। इष्टलिंग पूजा एक व्रत वीरशैव धर्मामध्ये लिंग पूजा हे
आणले आहे. इष्टलिंग पूजेला पाशुपत व्रत, महाव्रत, शिरोव्रत असे म्हटले आहे. प्रत्येक जीवाच्या ठिकाणी 3 मल असतात. अन, माया, कार्मिक. म्हणजे हे अज्ञान, आवरण. मल म्हणजे प्रत्येक जीवाच्या ठिकाणी हे 3 मल असतात, त्यामुळे त्याला पशु म्हटले. पण लिंग पूजा केल्यामुळे त्याचे हे 3 मल म्हणजे अज्ञान दूर होते आणि त्याला शिवरूपी पतीची प्राप्ती होते, म्हणजे लिंग अंग सामरस्य होते. म्हणून लिंग पूजेला पाशुपत व्रत असे म्हटले आहे. पंडित प्रदीप मिश्राजींचं तर सगळ्यांनीच ऐकलंय. शिवाची भक्ती, 1 लोटा जल, सब समस्या का हल. मग का नाही आपण आपल्या लिंगावरच दररोज 1 लोटा जल करून लिंगाची पूजा करायची. मग सब समस्या का हल होणारच ना. म्हणून लिंग पूजा हे पाशुपत व्रत होय. लिंग पूजा हे महाव्रत आहे. जसं आपल्या देशामध्ये अनेक व्रत, वैकल्य, नित्य नैमित्तिक असे आहेत. पण जसे सर्व देवामध्ये महादेव श्रेष्ठ आहे, तसे सर्व व्रतामध्ये लिंग पूजा हे व्रत श्रेष्ठ आहे. म्हणून याला महाव्रत असे म्हणत. प्रत्येक मनुष्याच्या देहातील अवयवात शिर म्हणजे डोके हे त्याचे प्रमुख असते. त्याप्रमाणे सर्व व्रतामध्ये लिंग पूजा व्रत हे प्रमुख असल्याने त्याला शिरोव्रत असेही म्हणतात. म्हणून लिंग पूजा हे आपले नित्य कर्म आहे आणि ते दररोज सर्वांनी लिंग पूजा केलीच पाहिजे. एकाच जन्मात मुक्ती. लिंग पूजा केल्यामुळे आपल्याला एकाच जन्मात मुक्ती मिळते. असा एकच आपल्या शरीरावर आपण धारण करतो आणि एकदा का जर आपण भक्त झालो म्हणजे पिंड स्थलात प्रवेश केला, गुरु दीक्षा दिल्यानंतर आपल्या मांसपिंडाचे मंत्रपिंडात रूपांतर होते. म्हणजे आपण भक्त झालो. मग भक्त झाल्यानंतर आपल्या धर्मातील षटस्थलाप्रमाणे भक्त झाल्यानंतर माहेश्वर, प्रसादी, प्राणलिंगी, शरण्य आणि ऐक्यस्थळ म्हणजे लिंगांग सामरस्य प्राप्त करून घेतो, शिवाची प्राप्ती करून घेतो. म्हणून वीरशैव धर्म हा काशी जगद्गुरूंनी म्हटलेच आहे, जन्म हा अखेरचा. म्हणून आपल्याला एकाच धर्मात मुक्ती मिळते. श्रमप्रतिष्ठा आणि दास्यभाव. वीरशैव धर्मात श्रमाला प्रतिष्ठा आहे. कष्ट करून संपत्ती मिळवावी आणि ती गुरु, लिंग, जंगम यांना अर्पण करून नंतर ती प्रसाद रूपाने आपण स्वीकारावी. म्हणजे अशी आपल्या वीरशैव धर्मात परंपरा आहे. वीरशैव समाजातील लोकांनी कुठल्याही व्यवसायाला श्रेष्ठ, कनिष्ठ असे नाही म्हटले. तर पूर्वी व्यवसायामुळेच वाणी, तेली, माळी, कोष्टी, गवळी म्हणजे इत्यादी व्यवसायामुळे त्यांना नाव पडली. पण ते वीरशैवच आहेत, ते वेगळे नाही. म्हणजे परंतु आधुनिक काळामध्ये वीरशैव समाजातील लोकांनी उद्योगाबरोबर शिक्षण, अभियांत्रिकी, वैद्यकीय, तंत्रज्ञान म्हणजे सर्व क्षेत्रात वीरशैव समाज हा आघाडीवर आलेला आहे. सर्वेषां हितकारकम. वीरशैव धर्म हा एका विशिष्ट मानवाकरताच नाही तर संपूर्ण मानव जातीसाठी, संपूर्ण मानव जातीचे कल्याण हेच वीरशैव धर्माचे अंतिम लक्ष्य आहे. म्हणजे कुठल्याही जातीतला व्यक्ती येऊन तो जर शिवभक्त असेल तर त्याची शक्तिपात, योग्यता पाहून तो लिंग दीक्षा घेऊ शकतो. म्हणून वीरशैव धर्मामध्ये श्रमाला प्रतिष्ठा आहे. बसवेश्वर महाराज पण म्हणतात, कायकवे कैलास. म्हणजे कष्ट करून प्रामाणिक लिंग पूजा करून आपण आपले जीवन व्यतीत केले पाहिजे. वीरशैव. वीरशैव या शब्दामध्ये प्रत्येक शब्दाला एक विशिष्ट अर्थ आहे. वी म्हणजे विद्या,
जीव शिव ऐक्याची विद्या. र म्हणजे रममान होणे. शैव म्हणजे भक्त. जो जीव शिव ऐक्याच्या विद्येत रममान होतो तो भक्त म्हणजे वीरशैव होय. नीलकंठ शिवाचार्य महाराजांनी क्रियासार ग्रंथात वीरशैवाची व्याख्या केली आहे. वी म्हणजे विरोध, र म्हणजे रहित म्हणजे जो कोणाबद्दलही आपल्या मनात विरोध बाळगत नाही तो म्हणजे तो भक्त म्हणजे वीरशैव. आता लिंगायत. वीरशैव शब्दाला पर्यायवाचक शब्द लिंगायत होय. म्हणजे तर लिंगायत आयत म्हणजे पुढील काळात उत्तर काळ. जो लिंग दीक्षा घेतल्यानंतर जो भक्त आपला पुढील काळात लिंग धारण करतो, लिंग पूजा करतो, लिंग ध्यान करतो म्हणजे आपले पुढील जीवन हे लिंग पूजेत ध्यान मध्ये घालवतो तो लिंगायत. आयत म्हणजे अधीन म्हणजे जो लिंगाच्या अधीन होऊन राहतो तो लिंगायत. लिंगायत हा शब्द लिंग निष्ठेचा द्योतक शब्द आहे. म्हणजे जो भक्त असं समजतो की शिवच देवादी देव परमेश्वर शिव हेच माझे माता पिता बंधू सखा सर्वस्व आहे. म्हणजे लिंग शिव हेच माझा योगक्षेम चालवतो तो म्हणजे लिंगायत म्हणजे वीरशैव. वीरशैव धर्म संस्कृत प्रतिपादक संस्कृत, कन्नड, मराठी आदी ग्रंथामध्ये आचार्य संत शरण यांनी वीरशैव हाच धर्मवाचक शब्द वापरला आहे. कोणीही लिंगायत असे नाही म्हटले. म्हणून लिंगायत हा एक स्वतंत्र धर्म नाही तर आपला धर्म सनातन वीरशैव लिंगायत हा धर्म आहे. हे सर्वांनी लक्षात घेतले पाहिजे. बसवेश्वर महाराजांनीही एका वचनात म्हटले आहे, मी आधी शैव होतो आता वीरशैव झालो. आता या वीरशैव धर्माची स्थापना कोणी केली तर सर्वात प्रथम कैलासात शिवाने पार्वतीला शैव धर्माचा खूप प्रचार प्रसार केला. त्यांनी कर्नाटकात त्या पीठाची स्थापना केली. त्याला वीरपीठ ब्रह्मापुरी पीठ असं म्हणत. या पीठाचे गोत्र पुरुष हे वीरभद्र आहे आणि रेणुक ही शाखा आहे. आता या पीठावर श्री 1008 जगद्गुरु प्रसन्न रेणुक वीर सोमेश्वर शिवाचार्य महास्वामीजी हे विराजमान आहे. दुसरे उज्जैन पीठ श्री जगद्गुरु मरुडाराध्याय भगवान शिवाच्या आज्ञेनुसार जगद्गुरु मरुडाराध्याय यांनी मध्य प्रदेशातील शिप्रा नदीच्या काठावर असलेल्या वटक्षेत्रातील श्री सिद्धेश्वर लिंगातून चारही युगामध्ये अवतार धारण केला. तेव्हा त्या काळी उत्तरेकडील राजकीय परिस्थिती ही बिघडलेली होती. म्हणून त्या मोगल राजवटीच्या काळात राजकीय परिस्थिती बिघडल्यामुळे त्या काळात अनेक आपल्या तीर्थक्षेत्राला हानी पोहोचली. देवतास्थाने यांना पण हानी पोहोचली. या वातावरणाची झळ उज्जैन पीठालाही झाली. त्यामुळे ते तेथील उज्जैन पीठ हलवण्यात आले. तर ते कर्नाटकामध्ये बेल्लारी जिल्ह्यातील उज्जैनी या गावी उज्जैन पीठ आहे. आजही ते तेथेच आहे. द्वापार युगात जगद्गुरु दारुकाचार्यांनी अवतार धारण करून एका पीठाची स्थापना केली. त्याला सद्धर्म सिंहासन पीठ असे म्हणतात. या पीठाचे गोत्र पुरुष हे नंदिकेश्वर आहे आणि या पीठाची शाखा ही दारुक आहे. आता या पीठावर श्री 1008 जगद्गुरु सिद्धलिंग राजदेशिकेंद्र महास्वामीजी हे विराजमान आहे. तिसरे श्री जगद्गुरु एकोरामाराध्याय
केदारपीठ भगवान शिवाच्या आज्ञेनुसार जगद्गुरु एकोरामाराध्यायने द्राक्षाराम क्षेत्रातील श्री रामनाथ लिंगातून चारही युगामध्ये अवतार धारण केला. यांनी हिमालयात एका पीठाची स्थापना केली, ते म्हणजे केदार पीठ. या पीठाला वैराग्य सिंहासन असंही म्हणत. या पीठाचे गोत्र पुरुष हे वृषभेश्वर आहे आणि घंटाकर्ण ही या पीठाची शाखा आहे. आता या पीठावर श्री 1008 डॉक्टर जगद्गुरु भीमाशंकर लिंग शिवाचार्य महास्वामीजी हे विराजमान आहे. चौथे जगद्गुरु श्रीशल्यपीठ जगद्गुरु पंडिताराध्याय भगवान शिवाच्या आज्ञेनुसार जगद्गुरु पंडिताराध्य यांनी श्रीशल्य येथील मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंगातून चारही युगामध्ये अवतार धारण केला आणि आपल्या धर्म प्रचारासाठी त्यांनी श्रीशल्य येथे एका पीठाची स्थापना केली. त्या पीठाला सूर्य शैव धर्माचा खूप प्रचार प्रसार केला. त्यांनी कर्नाटकात त्या पीठाची स्थापना केली. त्याला वीरपीठ ब्रह्मापुरी पीठ असं म्हणत. या पीठाचे गोत्र पुरुष हे वीरभद्र आहेत आणि रेणुक ही शाखा आहे. आता या पीठावर श्री 1008 जगद्गुरु प्रसन्न रेणुक वीर सोमेश्वर शिवाचार्य महास्वामीजी हे विराजमान आहे. दुसरे उज्जैन पीठ श्री जगद्गुरु मरुडाराध्याय भगवान शिवाच्या आज्ञेनुसार जगद्गुरु मरुडाराध्याय यांनी मध्य प्रदेशातील शिप्रा नदीच्या काठावर असलेल्या वटक्षेत्रातील श्री सिद्धेश्वर लिंगातून चारही युगामध्ये अवतार धारण केला. तेव्हा त्या काळी उत्तरेकडील राजकीय परिस्थिती ही बिघडलेली होती. म्हणून त्या मोगल राजवटीच्या काळात राजकीय परिस्थिती बिघडल्यामुळे त्या काळात अनेक आपल्या तीर्थक्षेत्राला हानी पोहोचली. देवतास्थाने यांना पण हानी पोहोचली. या वातावरणाची झळ उज्जैन पीठालाही झाली. त्यामुळे ते तेथील उज्जैन पीठ हलवण्यात आले. तर ते कर्नाटकामध्ये बेल्लारी जिल्ह्यातील उज्जैनी या गावी उज्जैन पीठ आहे. आजही ते तेथेच आहे. द्वापार युगात जगद्गुरु दारुकाचार्यांनी अवतार धारण करून एका पीठाची स्थापना केली. त्याला सद्धर्म सिंहासन पीठ असे म्हणतात. या पीठाचे गोत्र पुरुष हे नंदिकेश्वर आहेत आणि या पीठाची शाखा ही दारुक आहे. आता या पीठावर श्री 1008 जगद्गुरु सिद्धलिंग राजदेशिकेंद्र महास्वामीजी हे विराजमान आहे. तिसरे श्री जगद्गुरु एकोरामाराध्याय केदारपीठ भगवान शिवाच्या आज्ञेनुसार जगद्गुरु एकोरामाराध्यायने द्राक्षाराम क्षेत्रातील श्री रामनाथ लिंगातून चारही युगामध्ये अवतार धारण केला. यांनी हिमालयात एका पीठाची स्थापना केली, ते म्हणजे केदार पीठ. या पीठाला वैराग्य सिंहासन असंही म्हणत. या पीठाचे गोत्र पुरुष हे वृषभेश्वर आहे आणि घंटाकर्ण ही ह्या पीठाची शाखा आहे. आता या पीठावर श्री 1008 डॉक्टर जगद्गुरु भीमाशंकर लिंग शिवाचार्य महास्वामीजी हे विराजमान आहे. चौथे जगद्गुरु श्रीशल्यपीठ जगद्गुरु पंडिताराध्याय भगवान शिवाच्या आज्ञेनुसार जगद्गुरु पंडिताराध्य यांनी श्रीशल्य येथील
मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंगातून चारही युगामध्ये अवतार धारण केला आणि आपल्या धर्म प्रचारासाठी त्यांनी श्रीशैल्य येथे एका पीठाची स्थापना केली. त्या पीठाला सूर्यसिंही घंटाकर्ण आहे. आता या पीठावर श्री 1008 डॉक्टर चंद्रसिद्धराम पंडिताराध्याय जगद्गुरु हे विराजमान आहे. 5वे काशीपीठ जगद्गुरु विश्वाराध्याय. भगवान शिवाच्या आज्ञेनुसार जगद्गुरु विश्वाराध्यायांनी काशी येथील श्री विश्वेश्वर ज्योतिर्लिंगातून चारही युगात अवतार धारण केला आणि त्यांनी वीरशैव धर्माच्या प्रचारासाठी काशी येथे एका पीठाची स्थापना केली. त्यालाच काशीपीठ, ज्ञानपीठ असे म्हणत. आज ते जंगमवाडी मठ या नावाने प्रसिद्ध आहे. या पीठाचे गोत्रपुरुष हे स्कंद आहे. शाखा ही विश्वकर्ण ही आहे. आता या पीठावर श्री 1008 डॉक्टर चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी हे विराजमान आहेत. अशा प्रकारे शिवाच्या 5 मुखातून 5 जगद्गुरूंनी, पंचाचार्यांनी अवतार धारण करून या भूतलावर वीरशैव धर्माची स्थापना केली. पुढे 12व्या शतकात बसवेश्वर महाराजांनी वीरशैव धर्माचा खूप प्रचार प्रसार केला. म्हणूनच त्यांना जगज्योती महात्मा बसवेश्वर असे म्हणत. नंतर 16व्या शतकात शिवभक्ती लोप झाली, विश्व शिवमय केले. मन्मथ स्वामी महाराजांनी आपल्या वीरशैव धर्माचाच म्हणजे शिवाने पार्वतीला काय सांगितले तेच परमरहस्य ग्रंथामध्ये लिहिले आणि मन्मथ स्वामी महाराजांनी आपल्या वीरशैव धर्माचाही खूप प्रचार प्रसार केला आणि तुम्ही सर्वजणही आपल्या धर्माचं पारायण करत हे पाहून खूप आनंद होते. अशा प्रकारे एवढं बोलून मी माझी झालेली सेवा येथे संपवते. संत शिरोमणी मन्मथ स्वामी महाराज की जय.